अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, विनोदाच्या गावी जायला पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत देऊळ बंद 2 या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करूया। सर्वप्रथम या सिनेमाचे निर्माते कैलाश वाणी सर, अष्टपैलू अभिनेते मंगेश देसाई सर, महाराष्ट्राचा डॅशिंग हिरो गश्मी रवींद्र महाजनी। भूमिका कोणतीही असो त्यात आपली छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सर, चतुरस्र अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे आणि देऊळ बंद 2 या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळणार आहोत आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, आता इथे येणार आहे एक एजंट पॉलिसी काढण्यासाठी, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा भरघोस प्रीमियम अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतील इरसाल कलाकार। आव आव ऐका ना, आज मस्त रविवार आहे, काम पण झाली आहेत, पिक्चरला जाऊया ना। ए गोप्या नको ना यार, अरे रविवारचं कुठे पिक्चर बघायला जाते यार तू? तुम्ही लगेच नाही म्हणता। अरे नको ना यार, मस्त रविवार आहे, बॉम्बला कधी नव्हे तू सुट्टी मिळाली, तांगड्यावर करून पडून राहायचं लागा, घरात बसत पाहिजे। हा नको, एक काम करू, मटान कर मस्त तू, मटान बाटल्या लाव फ्रीजला, त्याच्या आईचा रविवार म्हणजे रविवारच करू आज, एवढंच करा। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय लाजतोय बोल गोप्पा, कडशील आता खुडशील बाहेर एवढं दिसत तुम्हाला। जाऊ दे चल, कुठे नेऊ नका मला। हा? ते प्रवीण तरडे बघा बायकोला घेऊन पिक्चर करतात। हो, आत्ता केलंय देऊळ बंद 2। तुम्ही साधा पिक्चर बघायला पण नेत नाही मला। बेहत्यात ती घाबर देत बायकोला, हे का? कसली माहितीये, बायकोला जर ऍक्टिंग मध्ये बिजी नाही ना ठेवलं, बायको डिरेक्शन करणार, ह्यांचं दुकान बंद। फुलवंतीला काय दणका केला माहितीये का? तुम्हाला काय माहिती? मलाच माहितीये, तुला काय वाटलं फुलवंती मध्ये काय नुसतं माणूस एक आणि माणूस 2च नव्हती? गावकरी एक आणि गावकरी 2 सुधी होती। 2 नंबरचा तर मीच होतो। काय पण बोलतो? फडक्यासाठी नॅशनल हुकलं माझं, लय बेकार वाटलं मला। नॅशनल नाहीतर काय, कस काय? अगं आधी फुलवंती मीच होतो, मला डान्सच करायला ना, बॉम्बला काढून टाकले ह्यांनी मला। काय पण बोला आणि मी विश्वास ठेवेन होय? मग राहू द्या। आणि तू जाऊ दे ग, तू प्रवीण तरडेंचं नको सांगू मला, त्यांचं काय सांगतीयस? हा, अरे जेव माणूस बाहेर आल्यावर बोलायचं थांबत नाही की नाही, समजून जायचं। घरात बायको तोंडात ऊ सुद्धा निघून देत नाही। असं असतोय? अरे ह्यांचं नुसतं बाहेर आल्यावरच आहे, खतरनाक तर घरात आहे। ते काय पण असू द्या, माल पिक्चरला जायचंय, पिक्चरला जाऊया ना। गोप्या नको ना, पिक्चरला जाऊ नको ना गोप्या, लाडात नको ना येऊ, तुला लाडलंय बेकार असतो, नको लाडात येऊ। रोहित माने इथेच राहतात का? टक टक म्हातारा माणसाचा आवाज येतो। आला का म्हातारा बाबा? कोण आहे? काय कोण पाहिजे?
रोहित माने इथेच राहतात का? मीच आहे काय झालं? नमस्कार. नमस्कार. मी MHJ स्माईल इन्शुरन्स कंपनी कडून आलोय. असं? इन्शुरन्स एजंट आहे मी. तुम्ही एजंट आहे? हो. मला का अवघड आहे? नाही ते मला तुमच्या बायकोने सांगितलं होतं रविवारी या म्हणून रविवारी आलो. बाबा अहो बाबा या आत या आलो या आत या सांगते तुम्हाला दमन बाबा या हो दमन या बाबा बाबा या ते चपला राहू द्या या असेच या या तो या नमस्कार. कोण बोलावलंय कोणाला तू? थांबा ना आपली बयो आहे ना आपली बयो कोण भयो? चुलत त्याच्या बहिणीची मुलगी हं. तिचे सासरे आहेत मग काम आहे त्यांना काय काम आहे? गबसा ना ऐका ना ते काय बोलतात हा बाबा चहा कॉफी देऊ चहा नाही, कॉफी नाही, चहा कॉफी काही नको. कामाचं बोलतो. आमची कंपनी आहे MHJ स्माईल इन्शुरन्स कंपनी. यांची नवीन पॉलिसी आलेली आहे, हास्य सुरक्षा योजना. ती तुम्हाला द्यायला आलेलो आहे. घेऊन टाका. फायद्याची आहे ती, फायद्याची आहे. मला सांगा तुमचं वय किती? 38 यांचं 40 40 कडे आले आता. 40शीत आलात तुम्ही. हो. काही नाही, पुढचे 30 वर्ष फक्त प्रीमियमचे पैसे भरायचे आणि मग हे मेले की तुम्हाला पैसे मिळणार. ऐका तर तुमचं हास्य सुरक्षित राहणार. हीच तर पॉलिसी आहे. म्हातारा बाबा तुमचं वय किती आहे? मी आता जवळ 90. मला तुम्ही मिळाला नाही मला कशाला मारायला आलाय मग? मला कशाला मारायचं तुम्हाला? काय माणूस आहे का? नाही तुम्हाला मारायचं असं नाही. असं नाही कसं नाही निगेटिव्ह माणूस आहे यार. मला मारायचं कसं नाही? म्हातारा माणूस आहे नीट बोला मला आवडत नाही त्यातली माणसं. काय होतं ऐकलत का? काय होतं मरणाचं काय कुणी सांगू शकत नाही सांगू कोणाला कधी मरण येईल. हो दमान तुम्हीच झालं नाही तर. दमान मरण कोणाला कधी येईल सांगता येत नाही. म्हणून इन्शुरन्स काढलेला बरा. बरं ओके नाही बरोबर तेवढा मग काढा एखादा इन्शुरन्स. काढू का? तुम्ही काढलाय का? म्हणजे काय, मी काढलाय इन्शुरन्स. आमची कंपनी आहे MHJ स्माईल. त्या कंपनीत 5 पॉलिसी आहेत माझ्या. अरे वा 5 पॉलिस्या, पण उपयोग नाही. म्हणजे 30 वर्ष प्रीमियम भरतोय पण मी मरायला मरतच नाही. पैसे मला फक्त थोडेच परत येतात. मॅच्युअर झाली पॉलिसी की मिळतात पैसे. पण मी मेलो तर बायकोची मज्जा. पण मी मरायला मरतच नाही. गडबड होते सगळी. म्हणून म्हटलं बाबा ओ श्वास घेतला. नक्की का? मला खरं तर वाटतं ही करण्याच ना पुढचा आठवते ती. मी खरंच श्वास घेतला. माझं म्हणणं काय, प्रत्येकाने पॉलिसी घेतली पाहिजे नाही का? हा घेतली पाहिजे एवढं आहे. तुम्ही घ्या एखादी पॉलिसी. पण बाबा काय होतंय माहितीये तुम्ही ना काय फायदा नाही असं सांगताय ना तर मग का घेईल कोण? तेच ना कशाला घ्यायची मग आम्ही? पॉलिसीचा फायदा असतो. हा काय हो? बयोचा मेवना त्याने घेतली माझ्याकडून पॉलिसी. 2 वर्षात मेला. काय गो मग बायकोला पैसे मिळाले का? नाही मिळाले. त्याच्या बायकोला नाही मिळाले पैसे. काय झालं, तो बयोचा मेवना त्याने सांगितलं नाही. तो मौत का कुवा मध्ये बाईक चालवायचा ते. ते साहसी खेळ खेळताना जर मृत्यू झाला तर पैसे नाही देत पॉलिसी वाले. मग कसे मिळतील पैसे? हो आला का? मग मी मुंबईच्या ट्रॅफिक मधनं रोज ती साशी खेळच करत असतोय. मौत का कुवाच असतोय माझा. मग मला पण त्याच्यात हे नाही करणार का? म्हणजे हे अजून कोणाच्या लक्षात नाही आलंय की हा सुद्धा साहसी खेळच आहे. कोणाला सांगू नका. हे नाही, कोणाला नाही, सांगू सांगणार. लक्षात गप्प आलं बसा. तर प्रॉब्लेम. गप्प बसा, कोणाला एकदम सांगू गप्प. नका. माझं म्हणणं काय, साहसी खेळ करताना तर सांगत नाहीत माणसं. मग मेल्यानंतर पैसे नाही मिळत. कस्टमरचा प्रॉब्लेम असतो. फक्त भरायचे किती मिळणार किती एवढंच बघतात. टर्म्स आणि कंडिशन
वाचत मग गोळ होऊन जातो सगळा. म्हणून मी सांगत होतो भयोच्या धीराचे सासरे ते पण असेच गेले. मग का कुवामध्ये ते कशाला मरायला जातील मत का कुवामध्ये. नमस्कार मंडळी, निराश मनावर मनोरंजनाची फुंकर घालायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागामध्ये आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे देऊळ बंद 2 या सिनेमाची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, मुंबईकर झालेल्या जोडप्याकडे आलाय गावाकडचा पाहुणा. चला बघूया त्यांना आपल्यासोबत काय काय हास्यमेवा आणलाय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. पृथ्वीक लोळतोयस काय? हा लोळतोयस काय? मग काय करू यार, लोळू दे मला, जरा आराम करू दे. कंटाळलो रे. एक तर आठवडाभर ना मानेवर दगड ठेवून काम केलं होतं. त्यात आत्ताच 2 दिवसांपूर्वी थायलंडला गेलो होतो बिझनेस मीटिंगसाठी. काय बिझनेस मीटिंग? कंपनीतले खूप लोक होते माझ्यासोबत, खूप दमायला झालं. हो का? मग मला आता टाइमपास करू दे, मी रील स्क्रोल करणार आहे आता. बर कर कर. आता थोडा वेळ लोळ. दुपारनंतर मग माझ्याकडे एक प्लॅन आहे. कुरडया करायच्या आहेत? नाही, मग लाडात कालीस, खरं सांग. मी एक ड्रेस बघितलाय, आपण मॉलला जाऊया. नाही वनी नाही, Please, वनी नाही, please. वनी नाही, Please, नाही please, नाही please. नाही नाही. तू किती कन्व्हिन्स कर, नाही. प्लीज. एक ड्रेस म्हणतेस आणि 8 विकत घेतेस. नाही हा, मग मला आवडतात सगळे. मी काय करू? मी नाही, मला नाही चालणार अजिबात, मला नको. प्लीज एकच ड्रेस प्लीज. नाही नाही, एक मग मिनिट. काय करायचं? काही नाही, माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे. मी तर म्हणतो आपण काय करूया, आपण घरातच आहोत, रविवारचा दिवस आहे, आंबेही आहेत घरात, आमरसपुरी करू, मस्त जेवू, दुपारी ताणून देऊ, संध्याकाळी उठू. 2 आंबे आहेत फक्त. 2 आंब्यांचा करू आमरस. सगळे आंबे संपवलेस? मी एकटीने. किती आणले होतेस? किती आणले होते? 6 आणले होतेस. त्यातले 2 खराब निघाले, 2 रात्री खाल्ले, संपले. 2च राहिलेत. नाही, कोणचं करू? नाही, 6 मुद्दाम नव्हते आणले, सोन्याच्या भावाने विकतायत ग आंबे. पण मग जाऊ दे ना, चल ना, जाऊया आपण प्लीज. नाही, अजिबात नाही, अजिबात. फोनवर बसलीस, फोनवर नाही बसलीस. ना, प्लीज चल ना. नाही. काय सिलेक्ट पण केलं मी, फक्त जाऊन घेऊन यायचं प्लीज. पेडणेकर काकांचा फोन काय येतो आता. तरी ऐक ना. थांब जरा. कोण पेडणेकर? अगं पेडणेकर काका गावचे. हॅलो, हा काका बोला. हा हा हा, हळू हळू हळू. काय म्हणताय? हा मी बरं आहे, तुम्ही कसे आहात? हा वा वा वा. मी घरीच आहे, रविवार ना, आज सुट्टी. हो, तुम्ही येत आहे? अहो या ना मग, या या या. हा हा, आहे घरीच आहे, या या. पृथ्वी, हा, कुणाला या म्हणालास? पेडणेकर काका. ते आत्ता येत आहे तिथं? त्यांनी फोन केला, ते म्हणाले की मी मुंबईतच आलोय, तर घरी यास काय अरे येतो. तू का म्हणालास त्यांना हो? अरे मग काय बोलायला पाहिजे होतं. अरे रविवारच्या दिवशी सगळे आले की मला सगळं करत बसावं लागतं. नाही म्हणायचं ना पृथ्वी. वनी डार्लिंग, ते काय असं जेवायला येत नाहीये. ते म्हणाले की आम्ही जेवायला येतो, ते म्हणाले मी आलोय मुंबईत, भेटून जातो. म्हटलं हो? या. तुझ्या गावची माणसं अशी उभ्या उभ्या येतात आणि जातात का? आठवडाभर राहतात. माझ्या गावची माणसं, तुझ्या गावच्या माणसांचं काढू मी? ए, चल रे. काढू तुझ्या गावच्या काय माणसांचं? काय? काय काय ते तुझे काका आले होते, ते काय म्हणाले, तुला फोन केला, मला म्हणाले ऐका जावई बापू, मी खाली आलोय, जरा वॉशरूमला जायचं होतं, वर येऊ का? जरा वॉशरूमला गेले, 3 महिने राहिले आपल्याकडे. आता ते वॉशरूम मध्ये पाय घसरून पडले म्हणून 3 महिने राहिले. मी केलाय खर्च, डॉक्टर, दवा पाणी सगळं मी केलेलं आहे. हो मला माहितीये. त्यानंतर मी बोलावलं का कुणाला? कुणाचाही फोन आला की मी सांगते बाबा तुम्ही 2-2 महिने राहता पडता, आम्हाला परवडत नाही. मी उगाच गुळ पाडत बसत नाही, डायरेक्ट सांगते तोंडावर. ए मी गुळ नाही पाडलाय, कळलं ना? पण आता सुट्टीच्या दिवशी त्यांना काय यायचंय? मला काय माहिती आहे वनी, येत आहेत तर येऊ दे ना. नको येऊ दे. मग काय बोलायला पाहिजे होतं? आल्या आल्या त्यांना घालव. आ? एक मिनिट थांब. वनी थांब. आता घालव मी का? सांगते ते कर. वनी वनी काय? करत बसू नकोस. आपलं नुसतं गुळ पाडायचं. अरे पण आता काय बोलायला पाहिजे मग गप्प त्यांना? बस. ही बॅग इथे ठेव. ते आले की म्हणायचं की अरे काका तुमचा फोन यायच्या आधी आम्ही निघणारच होतो, पण तुम्ही आलात म्हणून थांबलो. आता आम्ही लगेच निघणार आहोत असं सांग. वनी काही वाटेल ते बोलतीयस तू, असं सांगायचं त्यांना. त्यांनी विचारलं कुठे जाताय, तर काय सांगायचं? बालीला जातोय सांग. बालीला कशाला चाललोय आपण? मग तुला जे सुचेल ते सांग ना. वाटेल ते बोलतीयस. पण मला नकोय रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी कोणी जातील ते. म्हणजे
तुझ्या गावची माणसं ना गोचिडी सारखी आहेत, गोचिडी सारखी. वनी, शांत. पिढीच्या खाली येऊन फोन करतात. अरे आता केलं ना त्यांनी, ठीक आहे मी ना जेवढं आता. सांगितलं तेवढं करायचं. मी करतो. माझा रविवार खराब झाला ना, मग तू आहेस आणि मग मी आहे. बोल, हळू बोल आणि चेहरा नीट कर. आलो आलो. चेहरा हे आल्यावरती रविवारच्या दिवशी पाहुणे पाहुणे अतिथी जा देवो उघड. भव. हा हा अरे काका, काका नमस्कार काका. या 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 काका, या 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 काका, या 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 पोप्या काका. किती दिवसांनी हा हा कसे आहात तुम्ही? मी मस्त मस्त बसा 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 बसा. बसे 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 हा, पाया पडतो काका, अरे पाया आता काय म्हातारा झालोय पाया पडायला हा? नाही पण पाया पड बा, थोरा मोठ्यांच्या पाया पडावं. पड पड हा, आपले संस्कार असतात ना. हो 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 पोप्या हो सुनबाई बाकी दिवसेंदिवस भक्कम होत चालली आहे हा? हो कोल्हापूरची आहे ना. वा वा. ए पोप्या हो. ते हे नाही घरात तुझ्या काय? ते गोल फिरतं ते पंखा पंखा आहे ना काका. वाढव मेला उकडतोय किती. वाढव वाढव वनी ए पंखा वाढव. रिमोट घे, रिमोट घे. नाही ते काय काय एसी लावून घे ना आता. हा, शहरातली मोठी पोरं तुम्ही हा. एसी आहे. आहे? हा बेडरूम मध्ये बसूया का? चला. बेडरूम बेडरूम मध्ये पाणी गळतंय एसी मधून. गॅस संपलाय ना, काल रात्रीपासून तसंच होतंय नाही का? काय? मग उकडेल तुम्हाला हातमध्ये. अरे एसीचं कौतुक तुला, मला नाही एसी बीसीचं कौतुक. मला एसीची हवा आवडतच नाही ना. हा. आपलं कसं ते गावी प्रत्येक घराच्या बाहेर माडाची झाडं ना. माडाच्या झाडाखाली असं उघडं बंब बसायचं खाजवत वाजत. वारा काय झुळझुळतो माहितीये तुला बोबे? म्हणजे काय? पण आता माडाचं झाड कुठून आणू? म्हणजे ना एकदम पोप्याच आहे एकदम. बरोबर की नाही? आता कुठून आणायचं माडाचं झाड? आम्ही आता बाहेरच जाणार होतो 5 दिवसासाठी. बॅग भरून ठेवली. कुठं? ही काय बॅग भरून ठेवली? त्याच्यावरून माडाचं झाड. ए, बाहेर चाललात? अरे देवा. तुमचा फोन आला म्हणून थांबलो, नाही तर आता निघणारच होतो. नाही नाही, पण बरं केलं बाबा, मी फोन केला तो. ते गेला असत नाही काय. अरे काकी तुझी बोलत होती, वा पोप्याला फोन करून जावा. म्हटलं तुला माहितीये ना काकाला धप्पा द्यायला आवडतो. दिला की नाही धप्पा? अरे दिला की नाही व? दिला. हा. दे, काकीला फोन करून सांगतो, वाट बघत असेल. हा हो हो हो. हॅलो, हा ऐकलं का? हा पोचलो का? पोचलो. पोचले पोचले. होय तर. हो हो. अगं नाही माझे बाय काय नाही खाल्लं बाहेरचं. माहिती आहे माझं पोट बिघडतं, नाही खाल्लंय काय. होय आता पोप्याकडे आलोय. पोप्या काय काकाला उपाशी पाठवणार आहे? सुनबाई करतील काहीतरी आमरसपुरी वगैरे. हो? होय तर. हा हॅलो, ऐक ऐक ऐकलंस का? ठेवतो म्हटलं. हा ठेवतो ठेवतो. हा चल. नाही ते काकीला ऐकायला येत नाही ना. अच्छा. तू काहीतरी एक बोलायचं, ती काहीतरी दुसरं ऐकायची. पण बोलत की जेवला काय, बाहेर खाल्लं काय. तर आता तिला माहितीये मी बाहेरचं खात नाही. म्हटलं हाय सुनबाई एवढी भक्कम, बनवेल आमरसपुरी वगैरे. हा अच्छा, आमरसपुरी खायची आहे? हो. चालेल. नाही पण घरात- आंबे संपलेत घरातले. हो काका, हे आम्ही आता निघणारच होतो ना बाहेर, तर मग आंबे आणलेच नाहीत नाही खराब का? होतील म्हणून. अगं तुला काय वाटलं ते काकीला सांगायला फक्त. मला नाही आवडत आंबा बिंबा. हट. ते काय आंब्याचं कौतुक. आमच्या कोकणात घराघराबाहेर असं आंब्याची झाडं आहेत. मला नाही आवडत आंबा बिंबा. हो का? नॉनव्हेज करूया नॉनव्हेज. कोंबडी नाही खाल्ली रे. ती काकी माहिती आहे ना, ती व्हेजिटेरियन आहे, तिला आवडत नाही नॉनव्हेज बिनव्हेज. कोंबडी खाऊया. हिला येत नाही घरी बनवायला. हिला चिकन नाही येत काय बनवायला. सुनबाई कोल्हापूरची ना काय तांबडा पांढरा एकदम काय बनवला पाहिजे तू. हा नाही, नाही ती येत खाते मला. फक्त बनवत नाही. तुम्ही तुम्ही खाता कसे? हा आम्ही हे करतो, हॉटेलमधून मागवतो. हो एक बाकी बरं आहे. हो. तर शहरातल्या लोकांचं हे बरं आहे, फोन केला ऑर्डर केली 10 मिनिटात हातात. मागव हे ऑर्डर मागव. ठीक आहे. नाही हे आता बकरी ईद झाली की नाही काका? त्या सगळ्या कोंबड्या संपल्या बकरी ईदला. वाटेल ते बोलते. बकरी ईदला कोंबड्या संपल्या. हे तुझं तुला कळलं बरं झालं बाबा. संपल्या कोंबड्या. नाही संपल्या म्हणते ती, बरोबर आहे. माझ्या लक्षात नाही आलं अरे पटकन. पण एखाद्या हॉटेलमध्ये तरी असेल. नाही का? नाही काका, गॅसचा प्रॉब्लेम होतो ना, ओ. एलपीजीचा प्रॉब्लेम होतो ना. हॉटेल्स बंद आहेत हल्ली. अरे हा हा आम्ही आलो तिकडे लढताय, तिकडे मेला आमचा गॅस बंद केला. नाही तर काय. आम्हाला पण एका हॉटेलात गॅस नाही माहिती, सगळे चुलीवर करताय. हे बरं आहे बरं. नाही बरोबर आहे ते. नाहीच मग आता. पिझ्झा मागव पिझ्झा. त्याला कुठे गॅस लागतो, तर गरम पेटीत टाकतात ना. पिझ्झा मागव. काका तुम्हाला बरं माहिती हो पिझ्झा पिझ्झा सगळं. म्हणजे अरे आपला तो मंग्या नाही, मंग्या कोण? मंग्या देसाई.
तो नाला सोपाराचा मंग्या काका हा हा त्याच्याकडे गेलो ना तर त्याच्या पोरान पिझ्झा मागवला अच्छा 10 मिनिटात हजर माहिती अच्छा, अच्छा. काय लागतो पिझ्झा हा, ते- पिझ्झा मागूया पण काका ते शरीरासाठी चांगलं नसतं. केवढं वजन वाढतं काका, होय काय केवढं वजन वाढतं. हा हा पिझ्झा आणि हे आहे ना पिझ्झा पचायला 3 दिवस लागतात. काही कोणाला आहे थांबूया 5 दिवस आपल्याला काय हे काका पण नाही म्हणजे पचना मुद्दा नाहीये हे जठराला किती त्रास होतो. हो डायरेक्ट जठराला हो ये बापरे म्हणजे एवढा येते हो ना काका.